त्यानंतर त्यांना बोलण्याची विनंती करतो। सन्माननीय प्राध्यापक सुहास बाळासाहेब नाईक, MS सेटनेट PhD, पूर्णवेळ इतिहास संशोधक, 12 लक्ष एवढ्या किमतीच्या दुर्मिळ पुस्तकांचा ज्यांच्याकडे संग्रह आहे, 4.5 लाखापेक्षा अधिक वस्तूंचा, कागदपत्रांचा, ऐतिहासिक दस्तावेजांचा ज्यांच्याकडे संग्रह आहे, त्याचप्रमाणे अनेक सुप्रसिद्ध वृत्तवाहिन्यांवरती ज्यांनी लाईव्ह डिबेटमध्ये सहभाग घेतला आणि मागील 4 महिन्यापूर्वीच इटलीतील महान विचारवंत अंतोनियो ग्राम्सी यांच्या आंतरराष्ट्रीय इतिहास संशोधन परिषदेमध्ये भारत देशाची भूमिका मांडणारे इतिहास प्रसिद्ध संशोधक, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील टांगसाळीमध्ये तयार झालेली जी काही नाणी होती त्याच्यापैकी शिवराई नावाचं जे काही तांब्याचं नाणं आहे ते त्यांच्या संग्रही आहे, असे माझे जिवलग मित्र आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले सुहास नाईक सर यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद सर। सरांनी खरं तर माझं इतकं गोड कौतुक केलंय। कार्यक्रम हा माझं कौतुक करण्याचा नाही, कार्यक्रम तुमचं कौतुक करण्याचा आहे। मी अक्षरशः भारावून गेलो भाऊ। मी अनेक ठिकाणी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गॅदरिंगला प्रमुख पाहुणा म्हणून जातो, अनेक शाळांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून जातो, वक्ता म्हणून महाराष्ट्रभर फिरत असतो। मला नक्की आठवतंय, अजूनही आठवून बघतोय, भाऊंच्या शेजारी बसलो होतो मी, अनेक कार्यक्रमाला गेलोय, पण असा कार्यक्रम मी आजपर्यंत महाराष्ट्रात बघितलेला नाही आणि म्हणून तुमचं कौतुक आहे। अनेक ठिकाणच्या गेट टुगेदरला गेलोय, ही तुमचं 16 वर्षापूर्वीची बॅच आहे सर, ना 16 वर्षापूर्वी तुम्ही शिकवलेलं आहे। काही बॅच असे आहेत 50 वर्षापूर्वी एकत्र होते, 50 वर्षानंतर एकत्र येत आहेत, अनुभवानं सिद्ध होत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत, पण त्या आठवणी फक्त दोघांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये राहत आहेत। तुम्ही क्रांतिकारी काम केलेलं आहे, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही पुस्तकाची निर्मिती केली, पुन्हा शाळेत गेल्यावरती हे ऐतिहासिक काम आहे, दस्तऐवजाचं काम आहे आणि म्हणून सर्वप्रथम तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, तुमचं सर्वांचं मी आभार मानतो। आणि या निमित्तानं खरं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून, आणि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली की मला माझ्यासाठी नव्हे, जनतेचं स्वराज्य करण्यासाठी मला शपथ घ्यायची आहे। भाऊनी खंबेश्वराच्या नावाने शपथ घेतली, त्यांच्या नावाने संस्था स्थापन केली, 4 विद्यार्थी सोबतीला घेतले आणि मला जी मूर्ती दिली, महाराष्ट्राचा कुलदैवत, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये त्यांनी शाळेची निर्मिती केली आणि इतक्या मोठ्या पद्धतीने आज त्याचा वटवृक्ष होतोय। मला वाटतं त्यांच्या चिरतरुण राहण्याचं जे रहस्य आहे ते हेच असावं। आज तुम्हाला समाधानाचं म्हणता आलं, इतके चांगले विद्यार्थी बघितल्यानंतर कुठल्या संस्था प्रमुखाला चांगलं वाटणार नाही, निश्चित पद्धतीने चांगलं वाटणार। संस्था प्रमुखांना हवं काय असतं की आम्ही चांगले विद्यार्थी घडवावे, आमच्या हातून एक सुसंस्कारित चांगली पिढी निर्माण व्हावी, हे त्यांचं ध्येय असतं। हेच गुराशी ध्येय बाळगून खरं तर भाऊनी वाटचाल केली होती आणि त्याला खरं तर आज टपोरी फळांनी चांगली चांगली फुलं आल्याचं आज या ठिकाणी निष्पन्न होतंय आणि म्हणून आपण या ठिकाणी सर्वप्रथम सहभागी झालात, सर्वांचं मी स्वागत करतो, सर्व शिक्षकांचा नामोल्लेख करतो। मला अजूनही चेहरे आठवत नाहीत, पण पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या ओळखी मला झालेल्या आहेत आणि म्हणून नेवसे सर आहेत, आल्यानंतर त्यांनीच आमची फिरकी घेतली। उंची असणारे कोणीतरी गृहस्थ आले, मला वाटलं पोलीस डीपी मधले, ती कोणी काहीतरी पांढरा शर्ट घातलेले, काय म्हणे तुम्ही कुठून आलात, काय करताय, काय चाललंय? म्हटलं कार्यक्रमाला आलो। तुम्ही शाळेत होतात का? नाही, काय असं चालू कार्यक्रमाला? भंभीरी उठली माझी अक्षरशः। आता जर सर अशा आविर्भावात असतील, ज्या काळात ते शिक्षण तुम्हाला देत होते त्या काळात सरांचा आविर्भाव काय असेल हे तुम्हाला सगळ्यांना जाणत असाल। आमचे मित्र होते, अक्षरशः आम्ही भंभीरी उठली आमची, म्हणजे काय उत्तर द्यायचं त्यांना काय समजेना। तर नेवसे सर, दौंड सरांचा तर प्रश्नच नाही, चांगल्या पद्धतीने शाळेची यशस्वी धोरण सांभाळतायत ते। वणवे सर आहेत, दुधाट सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत, नामदास सर अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी महाविद्यालयीन काळ त्यांचा स्वतःचा गाजवला, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पुढे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव कसा द्यावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून नामदास सरांच्याकडे बघितलं पाहिजे। ज्याच्या ओठावरती वाणी असते, ज्याच्या हातात सरस्वती असते, त्याच्या हातात लक्ष्मी नसली तरी चालेल, ही सगळी सरस्वती त्यांची कलागुणानं त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे। त्यांचे विद्यार्थी सुद्धा चांगल्या पद्धतीनं घडत असतील असाही मला या निमित्तानं विश्वास वाटतो। थोरात सर आहेत, मोमीन सर आहेत, घोडके सर आहेत, घोडके सर आहेत त्या ठिकाणी, लांडगे सर आहेत, दोरगे सर आहेत, तुम्ही सर्वच या शाळेच्या प्रती तुम्ही एक एक क्षण अक्षरशः झपाटून काम केलेलं आहे, तुमचा वेळ दिलाय, तुम्ही श्रम केलेला, तुम्हाला पगार किती मिळतोय, तुमचे संस्था प्रमुख भाऊंचं तुमच्यावर काय संस्कार आहेत यापेक्षा तुम्ही शाळेला काय दिले हे सगळं या निमित्तानं मला पाहायला मिळालं। मी खूप कृतार्थ झालो, मला आनंद झाला। गुरुदेव कार्यकर्त्यांच्या म्हणजे तुमच्या मी चरणस्पर्श करतो अक्षरशः कृतज्ञतेतून, इतकं मी भारावून गेलेलो आहे। तर तुमच्या सर्वांप्रतीही मी तुमचं स्वागत करतो आणि
अजून कोणी 2 शिक्षकांची नावं राहिली असतील ती माझ्या पुढे पुस्तकाच्या निमित्तानं भाऊ मी 10 मिनिटं फार बोलणार नाहीये, पण पुस्तकाच्या निमित्तानं त्यात ती येत जातील. हा खरं तर कार्यक्रम घेत असताना मला सर्वांनी आपल्या संयोजनामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे. इथं कुणी काम केलेलं असं अजिबात नाही की ठराविक एकाच व्यक्तीनं काम केलं. या ताई आल्या तर लांबून कुठून तरी आलेले असतील, त्यांचं सुद्धा ते काम आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, कार्यक्रम उठावदार होण्याच्या निमित्तानं तुम्ही लांबून आलात म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. एखादा माणूस गाडीवरून काहीतरी अजून त्यानं केलं म्हणून तो कार्यक्रम यशस्वी होत नसतो. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तरी पण 2 नावं घ्यावी लागतील. त्या मुलांची धडपड सर फार आहे आणि कोणीतरी पुढे झाल्याशिवाय, कोणीतरी धडपड केल्याशिवाय असे कार्यक्रम सातत्याने यशस्वी होत नाहीत. आणि म्हणून योगेश खेडेकर, वैभव नागवडे, सुशांत भोसले, सुशांत जगताप, गोपाळ नागवडे खूप चांगली दर्जेदार मुलं आहेत, सुसंस्कारित आहेत. 32-33 वर्ष त्यांचं वय असेल, परंतु वयाला लाजवेल इतकी प्रतिभा आणि इतकं चांगले संस्कार तुम्ही घडवल्यामुळे असते सार्वजनिक जीवनात वापरताय. तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. तुमच्या सगळ्या चांगल्या कामाने हा चांगला कार्यक्रम यशस्वी झाला. बोलता बोलता 1-2 वक्त्यांनी किंवा अजून काही शिक्षकांनी उल्लेख केला होता की असे कार्यक्रम घेऊन काय करणार आहोत आपण. हे आपण बोललं पाहिजे सर. आपल्या घरातला कार्यक्रम आहे भाऊ, आपण हे बोललं पाहिजे की आपण करणार काय. तुम्हाला या सरांना काम म्हणायचं, आमच्या तिकडे ओळखे सर आले, सरांना एवढा जीव धोक्यात घालून कुठून कसे काय आलेत, काय काम नाही का सरांना. तुम्हाला काम नाही का, यांना कोणाला काम नाही का. कोणाची मुलं असतील शाळेत सोडायची आहेत, कोणाचा जादा तास आहे, ट्युशन आहे, भाऊ कुठं तरी वेगळ्या कार्यक्रमात असते. आपण जमलोय काय यासाठी, आपण जमलोय यासाठी. मी फक्त 2 उदाहरण देतो तुम्हाला. पुण्यामधलीच उदाहरण आहेत, मोठ्या कॉलेजमधली उदाहरण आहेत. आणि जे विद्यार्थी 50-50, 60-60 वर्षापूर्वी एकत्र होते 10वी-12वीच्या वर्गात, अशा विद्यार्थ्यांचे 4 प्रसंग सांगतो मी, मग तुमच्या लक्षात येईल की आपण जमलोय कशासाठी. पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयातला 1967 सालचा एक ग्रुप जो 12वीला होता फर्ग्युसन महाविद्यालयात, आणि त्यातले एक वृद्ध आजोबा फिरायला गेले होते आपल्या सगळ्या कुटुंबांसहित, नातवांना घेऊन उत्तराखंडात. आणि 2016-17ची गोष्ट असेल. आणि 16-17 साली तिकडं मोठा महाप्रलय, जलप्रलय आला आणि तिथं गेल्यानंतर ते अडचणीत सापडले आणि त्यांचा नातू अक्षरशः त्या सगळ्या पुरामध्ये वाहून गेला. दुःखद घटना घडली. ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना मदत मिळाली नाही. तिथं उत्तराखंडामध्ये परत आले तेव्हा ते भांबावले होते. त्यांना बोलायला वाटत नव्हतं. पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमचा नातू गेला आजोबा म्हणून तुमचं त्यांच्या प्रती काय मत आहे. त्यांनी नम्रपणे सांगितलं, मला माहिती नव्हतं, मला पश्चाताप होतोय. पश्चाताप या गोष्टीचा होतोय की मी ज्या उत्तराखंडात गेलो, जिथं माझा त्या पाण्यात नातू वाहून गेला, तिथंच माझा जीवलग मित्र होता, पण त्याचा आणि माझा संवाद होऊ शकला नाही. हा जो जनरेशनचा गॅप आहे सर, हा आपल्याला भरून काढण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. दुसरं काहीच काम नाही. आपल्या एखाद्या मित्रांना पारंगतता मिळाली, यशस्वीता मिळाली, त्याचं अभिनंदन योगेश भाऊ करणार कोण आहे. आपण केलं नाही तर दुसरं कोणी करणार नाही. आपल्या मित्रांना आपणच मोठं म्हटलं पाहिजे. साधारणपणे आयुष्याच्या मध्यावर आपण आलेलो आहोत. अजून आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे आणि अशा काळामध्ये जर आपल्याला यशस्वीता मिळणार असेल तर त्या मित्राचं, त्या मैत्रिणीचं, त्या सहकार्याचं उदात्त भावनेनं आपणच आनंद उत्सव साजरा करून त्याच्या सगळ्याच्या यशामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम. एखाद्या मित्रावर, मैत्रिणीवर, सहकार्यावर, आणखी अजून कोणावरती काहीतरी संकटाचे प्रसंग निर्माण होतात आणि अशा काळामध्ये माहिती असून देखील आपण त्या पोहोचणार नाही आणि आपल्याच घरातला कोणीतरी नातवंड पुरात वाहून जाणार. ही सगळ्या संभाव्य धोक्यातून टाळण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून सुखदुःखात सहभागी होण्याचा हा सगळा मेळावा आहे. आपण भविष्यात काय करणार आहोत. काही जण आमच्या इथं मित्र आहेत, मी पुस्तक वाचले, तुमच्या सगळ्यांची नावं मला तशी सांगता येणार नाही, पण तरी पण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण फार यशस्वी झालेला आहे. आमचे इथं बंधू आहेत बांधकाम क्षेत्रामध्ये, काय त्यांचं नाव योगेश भाऊ, सुशांत भोसलेच, बांधकाम क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेलं नाव आहे. आता मी इमारत बांधतो, मी या वर्गातला आहे, मी चांगले माझे जीवलग मित्र आहेत आणि मला पुण्यातल्या प्रतिष्ठित बिल्डरनं फसवलंय. अक्षरशः माझी आर्थिक फसवणूक केली. माझी जबाबदारी की माझ्या मित्राच्या काळात सांगणं, त्यांना सांगणं की असं हे जे काय होतंय याचाच अर्थ एवढाच आहे की आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काम करतोय त्याच्यामध्ये हे सगळं कुटुंब म्हणून आपण वाटून घेतलं पाहिजे, तरच आपल्या सगळ्या या स्नेहमेळाव्याला अर्थ उरणार आहे. नाहीतर राज्यात, देशात, परदेशात सुद्धा असे स्नेहमेळावे सातत्यानं होतात आणि त्यातून हाताला मात्र काय लागत नाही. सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथून शिक्षक म्हणजे सागर असतो, त्यातला घागरीत जरी आपल्याला रूपांतर करता आलं, शिक्षक आपल्याला मनभर देत असतात, आपल्याला मनभर घेता येणार नाही कदाचित, आपण त्यातलं कणभर जरी घेतलं तरी मला वाटतं अशा स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं काहीतरी आपल्यामध्ये चांगलं साध्य होणार आहे. मी फार बोलणार नाही, तुम्हाला चांगलं दीर्घायुष्य मिळू दे, तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हा, अशी एक फक्त तुम्हाला सदिच्छा देतो. पुस्तकावर अजून पुढे बोलणार आहे, लगेच संपलं असं म्हणू नका. पुस्तकावर बोललं पाहिजे आपण, कारण तुम्ही जे काम केलंय ते जागतिक दर्जाचं मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्हाला पारंगतता, निष्णातता, प्रावीण्यता आणि यशस्वीता मिळाली पाहिजे. यासाठी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि माझ्या पुढच्या विवेचनाला भाऊ शुभेच्छा प्रारंभ करतो.
खरं तर भाऊंनी, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की भाऊंचं वयाचं तेज काय ते सगळं दिसत नाही, त्यांचं हेच असतं. संस्था प्रमुख साधारणपणे आम्ही सिनियर मार्क कॉलेजमध्ये असतो आणि संस्था प्रमुखांचा स्वभाव बघितला, मी आता त्यांच्याशी सहज गप्पा मारत होतो तर ते प्रत्येक विद्यार्थ्याशी सांगत होते की ही विद्यार्थिनी आमची चांगली होती, गुणी होती, घरची सगळी संस्कारित होती, हा विद्यार्थी खूप यशस्वी झालेला आहे, मला त्याचा अभिमान वाटतो. ही जी आपुलकीची भावना आहे, हा जो एक जिव्हाळ्याचा कनेक्ट आहे, हा न तुटू देण्याचं काम आता तुमच्यावर आहे. तुम्ही ते खांद्यावर निश्चित पद्धतीनं, सक्षम पद्धतीनं पेलाल असा तुमच्या वतीनं मी भावना शब्द देतो आणि मी माझ्या पुढच्या या पुस्तकाच्या निमित्तानं या विवेचनाला सुरुवात करतो. खरं तर 94 पानांचं पुस्तक आहे, फार मोठं पुस्तक नाही. आणि कसं असतं की मोठे खंडच काहीतरी आपल्याला ज्ञानाच्या शिदोऱ्या देत असतात. असा जो आपल्या बहुजन समाजामध्ये मोठा एक दुष्परिणाम, एक असा एक शंका निर्माण करून ठेवली ती चुकीची आहे की मोठे मोठे खंड असे बाळ काहीतरी असेल ना त्याच्यातच ज्ञान अजिबात नसतं. जे 1000 पानात मिळणार ना ते 1 पानात सुद्धा मिळू शकतं. आणि म्हणून त्या 94 पानाच्या पुस्तकामध्ये खूप सारं तुम्ही दिलेलं आहे. प्रत्येक पानावरती वाचताना म्हणजे साधारणपणे खूप जणांनी याच्यावर लिहिले, 27 जणांनी लेख लिहिलेले आहेत. अनेक जणांना मी योगेश भाऊंशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की अनेक जणांना सर लेख द्यायचे होते परंतु लिहायला वेळ नाही, कुटुंबामधून जबाबदाऱ्यांमधून वेळ देऊ शकत नाही. ते तशांचं सुद्धा मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. तुम्ही भावना तरी व्यक्त केली की आम्हाला लिहायचं होतं परंतु आम्हाला लिहिता आलं नाही. आणि म्हणून ही 27 जी ही संख्या आहे लिहिणाऱ्यांची, ही सुद्धा माझ्या दृष्टिकोनातून 27 लाखांपेक्षा अधिक आहे, मी अशी मानतो. आणि या 27 जणांमध्ये साधारणपणे तुमच्या तुकडीमध्ये सूर्यवंशी सर, पाटील सर, तुम्ही त्यांचे वर्ग शिक्षक होता. आणि अशा काळामध्ये 103 विद्यार्थी होते, 51 साधारणपणे विद्यार्थी होते, 52 विद्यार्थिनी होत्या. बघा की आज कायदा आणलाय सरकारने, इक्वॅलिटी, जेंडर इक्वॅलिटी, स्त्री पुरुष समानता. 16-17 वर्षापूर्वी याची तीव्रता अधिक प्रमाणात नव्हती आणि अशा काळामध्ये एका दुसऱ्या संख्येनं मुली कमी होत्या. आज कदाचित त्या तुमच्यापेक्षा पुढे गेल्यात, निश्चित पद्धतीने पुढे गेल्यात. हे पुस्तक वाचून याचं भान तुम्हाला येईल. आणि म्हणून हे पुस्तक स्त्री पुरुष समतेचा एक चांगला संदेश देणारा दस्तऐवज आहे असं मी स्वतः मनोमन मानतो. तुमचं सर्वांचं मी आभार या ठिकाणी मानतो. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच पूजा नागवडे आणि किरण शिंदे या आपल्या मित्रांचं, मैत्रिणींचं दुर्दैवी जे निधन झालं त्यांच्यापेक्षा कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. कुणावर कसा घाला घातला जाईल, कोण कसा आपल्यातून निघून जाईल हे आपण गेल्यानंतर खेद व्यक्त करतो. इथून पुढच्या काळात या 2 मित्रांच्या जाण्यावरून आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथं आपल्या सरांनी संदेश दिलाय की या पुढच्या काळात पैसे कमावले नाहीत तरी चालेल, आरोग्य मात्र चांगलं कमावलं पाहिजे आणि तो संदेश घेऊन आपण पुढे जायचं आहे. अन्यथा या जशा आपण दोघांना कृतज्ञता आणि श्रद्धांजली व्यक्त केल्या तशी आमच्यावर वेळ घेऊ नये, हा आपण एक मनोबन या ठिकाणी चंग बांधला पाहिजे. आणि मला वाटतं तुम्ही त्या निमित्तानं ते सगळं त्यामध्ये यशस्वी पद्धतीने तुम्ही मांडाल. पुस्तकातल्या लेखांवर 1-2-3 गोष्टी बोलतो, कारण कोण बोललेलं नव्हतं हे मला बोलायचं नव्हतं, पण निश्चित पद्धतीनं आपण बोललं पाहिजे. सुरुवातीचा जो पहिलाच लेख आहे आम्हाला अमृताताई नागवडे, खरं तर त्यांना ताई म्हणावं का मॅडम म्हणावं, आल्यात का काय जरा माहिती नाही, आल्यात का मॅडम? नमस्ते, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग. आम्हाला खरोखर अभिमान वाटतोय, म्हणजे मलाही वाटतं इथं बसलेल्या मंचावर बसलेल्या भाऊंसहित सर्वांना अभिमान वाटतोय की ज्या शाळेत अक्षरांची बाराखडी गिरवली, धूळपाटीवर नव्हे तर पाटीच्या पेन्सिलीनं, वही आणि पेनानं बाराखडी गिरवली, ज्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं त्या शिक्षकांमध्ये आज तुम्ही अभिमानानं एक चांगल्या आदर्श शिक्षिका म्हणून आज तुम्ही स्थानापन्न झालेला, याचा सगळ्यांचा अभिमान वाटतोय. मला हेच सांगायचंय सर भाऊ, आपल्या या कार्यक्रमाचं यश काय आहे तर तुम्ही ज्या उद्देशानं, यशानं, तुम्ही एका ज्या जिज्ञासेनं या संस्थेचं रोपटं लावलं, ती संस्था खरं तर आज चांगल्या नावारूपास आली. त्याचं कारण तुमचे विद्यार्थी एवढे लौकिक आज पात्र ठरलेले आहेत. एका चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये आदर्श शिक्षिका आपल्या महाविद्यालयाची, आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी असू शकते, याच्या इतका मोठा पुरस्कार खंबेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला मोठा असू शकत नाही. आम्हाला याच्यापेक्षा अजून कुठल्या संस्थेला पुरस्कार मिळतील, पैशात असतील, परंतु विद्यार्थ्यांनी दिलेला हा जो पुरस्कार आहे आम्हाला कशात पोहोचता येणार नाही, हा एक विश्वास पुन्हा शाळेत जाऊ या निमित्तानं पहिल्याच लेखांमध्ये या अर्चनाताईंनी दिलेला आहे. मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. अमृता नागवडे, अमृता मॅडम येतात. अर्चना जगतापांनी आता त्यांनी पण सांगितलेलं आहे की त्या गणिताच्या शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी काही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्ही घरी गेल्यावर पुस्तक वाचाल, परंतु त्याचा एक रसस्वाद घेतला पाहिजे. चित्रपट आपण सगळेच बघतो पण आपल्याला माहिती नसतं, आपण मनोरंजन म्हणून बघतो. सैराट पिक्चर बघितला, त्याच्या आधी आपण फॅन्ड्री बघितला आणि फॅन्ड्री चित्रपटामध्ये तो फॅन्ड्रीचा नायक आहे, तो त्या डुकराला मारून, त्या फॅन्ड्रीला मारून गळ्यावरती असा नेतोय आणि शेजारी प्रार्थना चालू झाली आणि तो सावधान अवस्थेत उभा राहतोय भाऊ
आणि जनगणमन चालू झाल्याने पाठीमागे फुले शाहू आंबेडकरांची चित्र दिले. ज्या फुले शाहू आंबेडकरांनी समतेचा संदेश दिला आणि ज्या देश स्वतंत्र झाल्यानंतर जनगणमनाने अधिनायक जय हे राष्ट्रीय गीत आम्ही गातो, त्या काळामध्ये पोटाची भूक म्हणून, जाती व्यवस्था म्हणून त्या फॅन्ड्रीमध्ये जसं त्या न्यायिकाला डुकरं पकडायला पाठीमागे जावं लागलं, तशी अवस्था साधारणपणे इथं असते. म्हणून रसस्वाद आपण घेतला पाहिजे. याच्यात काय वाचायचं याच्यावर भाऊ मी तुमच्या परवानगीनं एक 5-1 मिनिट फक्त बोलतो, पुढच्या अधिक बोलत नाही. तर त्यांनी सुद्धा गणिताच्या अनुषंगाने काही त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. गणित हा त्यांचा आवडीचा विषय होता. गणित मला माहिती नाही पुढे त्या काय झालं, त्याच्यात काय मांडता आलं नाही, परंतु त्यांच्या आयुष्याचं गणित मात्र निश्चित पद्धतीनं सुटलेलं असेल असाही मला या निमित्ताने विश्वास असतो. आणि त्याचंही सगळे श्रेय आहे ते तुम्हा सर्व गुरुजनांना, भावनांनी, या सगळ्या आपल्या शिक्षण संस्थेला आहे. आशालता बोराटे यांनी दौंड सरांची इंग्रजीची फार चांगली आठवण यामध्ये सांगितलेली आहे की त्यांचं इंग्रजी कसं होतं आणि काय. तर या अनुषंगाने त्यांचा वक्तशीरपणा आणि अजून वारंवार 2-3 लेखांमध्ये एनी अडचण, एनी प्रॉब्लेम हे जे काही आपल्या शिक्षकांच्या वतीनं जे सांगणं असतं, तर अशा अर्थानं ते शब्द आलेले आहेत. दौंड सरांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा खूप चांगलं लिहिलेलं आहे. अश्विनी फावडे यांनी सुद्धा गोपाल नागवडे, सुहास नागवडे यांच्या अनुषंगानं, आपल्या सगळ्या परिसराच्या अनुषंगानं, शाळेच्या अनुषंगानं, राष्ट्रीय सणांच्या अनुषंगानं फार चांगलं समर्पक भाषेत, मोजक्या भाषेत, मोजक्या शब्दामध्ये आपलं भावविश्व या ठिकाणी उलगडून दाखवलेलं आहे. आतिश खेडेकर यांनी सुद्धा चित्रकलेची आवड त्यांची सांगितलेली आहे. चित्र मला ते भावले, मी ते फक्त मांडतोय. सगळेच लेख वाचनीय आहेत. एखाद्या पुस्तकावर आपण बोलायला जातो, त्या पुस्तकातल्या भावविश्वावर बोललं जावं ही माझी भावना आहे. म्हणून मी तुम्हाला बोर झाला असेल तरी तुम्ही हे ऐकून घ्या अशी तुम्हाला अपेक्षा मी व्यक्त करतो. त्यांनी चित्रकलेची आवड आहे असं सांगितलं. मला नक्की खात्री आहे की ज्यांना चित्रकलेची आवड असते ती माणसं आपल्या आयुष्यात चांगले रंग भरतात आणि स्वतःच्या आयुष्यात चांगले रंग भरताना या मित्रमेळ्यात सुद्धा त्यांनी चांगले रंग भरले असतील. खेडेकर साहेब तुमचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद, तुमचे आभार. दुसऱ्या भाग्यश्रीताई खेडेकर यांनी काही सहलीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. मी नामोल्लेख करायला नको पाहिजे होता, आज ते आलेत का? आलेल्या नाहीयेत. आज ते काय करतात, गृहिणी आहेत, व्यावसायिक आहेत, जॉब करतात, मला माहिती नाही. त्यांच्या प्रती माझे सद्भाव आहेत. आणि आपल्या हळवा कोपरा असतो, शाळेतले काही प्रोग्राम, फंक्शन्स, ट्रिप, सहली. तुमच्या शाळेची या बॅचची जी ट्रिप आहे ती रायगड, प्रतापगड, महाबळेश्वरला गेली होती. अतिशय भाग्यश्री ताई जे आहेत त्या प्रतिकूल परिस्थितीमधून त्यांनी संघर्षातून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्या संघर्षाला सलाम आहे आणि म्हणून त्या आज इतक्या प्रांजळपणे आपलं दुःख, आपल्या पोटातल्या वेदना ओठावरती आणून या पुस्तकात मांडू शकल्या. आणि त्यांची सहल, त्यांच्या सहलीच्या अनुषंगानेचा जो प्रसंग आहे, त्यांना जगभ्रमंती करण्याचं एक मोठं सामर्थ्य लाभू दे अशा शुभेच्छा देतो. आणि त्या भाग्यश्रीताईंचं वक्तृत्व सुद्धा चांगलं आहे. सर, तुमच्या 3-4 लोकांची मी वक्तृत्व ऐकली, इतकं चांगलं जर तुम्ही बोलत असाल तर त्यातला एक शब्द ऐकला तर तुमचे विद्यार्थी का बोलणार नाहीत याचा विश्वास देखील या निमित्ताने येतो. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गायत्री ताई आणि सुद्धा खूप चांगलं या ठिकाणी विवेचनाने मांडणी केलेली आहे. आपल्याला शिक्षक आपल्या आठवण काय करून देत आहेत, कोणाची कोण भाची आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे. गोपाळ नागवडेंनी आज गुळ उद्योगामध्ये घेतलेली जी गरुड झेप आहे, परिस्थितीला हारणारा माणूस हा नाही असं साधारणपणे लेखातून दिसतंय. मला कोण आलेत का गोपाळ भाऊ इकडे? खूप धन्यवाद. तुमच्या संघर्षाला तुमच्याही सलाम. वेगळे वेगळे 4-5 उद्योग सर करून आले ते आणि आता ते इतके यशस्वी आहेत की गुळातलं महाराष्ट्रातलं एक अग्रणीय नाव म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तुमच्या सगळ्या खरं तर गोपाळ भाऊ काय प्रॉब्लेम झालाय, आपण हे जर पुस्तकात मांडलं नसतं, आपण स्नेह मेळाव्याला आलो नसतो तर आपल्याला माहिती झालं नसतं की कोण काय करत आहे. आम्हाला अभिमानच वाटतोय तुमच्यासाठी. ही खरं शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने मी धन्यवाद देतो. खान साहेब तर वकिलीच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेलं नाव आहे. शिवाजीनगरच्या कोर्टात गेलो, महाराष्ट्रातल्या वकिलीच्या क्षेत्रात गेलो तर तुमचे मित्र खान साहेब जे आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे वकिलीच्या क्षेत्रामध्ये. एका व्यावसायिकाला आनंद कशात होतो, पैशाचा आनंद होत नाही. ज्यांनी मला शिकवलं त्यांनी माझ्याकडे काम घेऊन यावं आणि चांगल्या पद्धतीने फाटीवरती कौतुकाची थाप टाकून मला सांगावं, बाळा हे माझं काम करतोयस का. ऍडव्होकेट साहेबांच्या, खान साहेबांच्या बाबतीत हाच प्रसंग घडलेला आहे. थोरात मॅडम आणि थोरात सरांनी त्यांच्या काही महसुलीच्या किंवा जमिनीच्या ज्या काही केसेस होत्या त्या अतिशय विश्वासानं त्यांच्याकडे दिल्या आणि त्या विश्वासाला पात्र ठरून त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे काम केलेलं त्यांनी आपल्या लेखनात म्हटलेलं आहे. एक 4-5 पुढचे लेख आहेत, तेवढे आपण फक्त बघूया. आपण जर आपल्या मित्रांचा, त्यांच्या कार्यकर्त्यांचा, यशस्वीतेचा आपण गौरव केला नाही तर कोणीही करणार नाही. ऐकून मात्र घेऊया. त्यानंतर कविता फुले यांनी सुद्धा चांगल्या ठिकाणी, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे. आलेत का? ओके ओके, कांता फुले माझ्याकडून लिहायला चुकून गेलं. तर त्यांनी, तुमचे वडील काय व्यावसायिक काय होते? शेतकरी. टेलर कोणाचे वडील होते? कविता फुले. मी बरोबर सांगितलं, कविता फुलेच नाव, सॉरी
कविता भुले, कविता खेडेकर, ओके, नावाचं थोडं समजून घ्या. त्यांचे वडील टेलर होते आणि आपल्या आई वडिलांचा व्यवसाय अप्रतिष्ठेचा कुठलाच नसतो. ज्यांना आपलं उदरभरवण होतं, जे आपलं पोट भरतं, तो जगातला सर्वश्रेष्ठ व्यवसाय. खरं साधं सूत्र आहे. त्यांचे वडील टेलरिंग काम करायचे आणि खरं तर तिथं वणवे सर यायचे आणि त्यांना सांगायचं की आर के टेलर शिकणे आणि कधीच नाव घ्यायचे नाही. मी साधारणपणे वरिष्ठ महाविद्यालयात शिकवतो. एखाद्या मुलाचं नाव घेतलं आणि त्याच्या घरची पार्श्वभूमी सांगितली की आयुष्यभर एका काळजाच्या कोपऱ्यात ती आठवण कोरली जाते की सरांना माझं सगळं माहिती आहे, घरातलं माहिती आहे, आम्ही इतके कौटुंबिक सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनीही ते प्रांजळपणे लिहून ठेवलेलं आहे. केशव जगतापांनीही त्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या आभार प्रदर्शनाच्या निमित्तानं एक चांगली गंमत या ठिकाणी सांगितलेली आहे. ते आभार प्रदर्शन करणार होते सांस्कृतिक कार्यक्रमात की शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, आणि शिक्षक दिन साजरा व्हायच्या आदल्या दिवसापासून त्यांना झोप नव्हती, अंग थरथर कापत होतं, ताप येतो की अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि सुदैवानं दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सगळा संपन्न झाला, पाऊस आला आणि त्यांचं आभार प्रदर्शन झालं नाही. एक चांगली आठवण त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतर त्यांनीच परत एक अजून एक पुणे सरांची आठवण सांगितली. एकदा कॉपी करताना म्हणजे खरं सांगायला, खरं बोलायला ना प्रांजळ मत लागतंय, प्रांजळ मत. खरं कोणी बोलेल, खोटं सुद्धा बोललेलं मान्य करणं, चूक मान्य करणं फार मोठेपणा लागतो मनाचा. वणवे सरांनी एकदा त्यांना कॉपी करताना त्या प्रसंगात काहीतरी त्यांना डिवचलं आणि सांगितलं तू परत उद्याच्या दिवशी मला कॉपीच करून दाखव पुढच्या परीक्षेला. एकदा ते म्हटले ठीक आहे म्हटले आणि जाताना कॉपी घेऊन गेले, पण हातात मी त्यांना खिशात ठेवलेली, कुठं कंपास मध्ये ठेवलेली कॉपी बाहेर काही काढता आली नाही. हा जो गमतीचा भाग आहे हा सगळा महत्वाचा आहे. मी त्यांच्याबद्दल एवढं सांगेन की तुमच्याकडे जी प्रांजळता आहे, तुमच्याकडे जी अतिशय चांगल्या दर्जाची चूक मान्य करण्याची आणि हे सगळं भावविश्व उलगडून दाखवण्याची जी कला आहे ती खरोखर चांगली आहे. वणवे सरांचं ऐकून तुम्ही त्या परीक्षेत कॉपी केली नाही आणि म्हणून आज कुणाचीही कॉपी न करता स्वतःची वेगळी स्टाईल, स्वतःची वेगळी यशस्वीता निर्माण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालेला. सर तुमच्यामुळे ते शक्य झालेलं आहे. तुम्हालाही त्यांचे आभार. दीपक नागवडेने देखील चांगला लेख मांडलेला आहे. मितलताईंनी खूप चांगली कविता सादर केली. अतिशय चांगलं वक्तृत्व, सरस्वती त्यांच्या जिभेवरती घोळते की काय असा आविर्भाव निर्माण व्हावा इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी आताच आपलं मत व्यक्त केलं. चांगल्या कविता लिहितात. त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे की नाही काय माहिती नाही, पण मी त्यांची कविता ऐकली. त्यांच्या कवितेतला सगळा समर्पक भाषेचा आशय ऐकला. मागच्या वर्षीची कविता यापेक्षा सुंदर होती असं सगळ्या तुमच्या सहकाऱ्यांचं मत आहे. मला फक्त एवढंच सांगावं लागेल की तुमच्या आवडीनिवडीला काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे प्रतिबंध घालावा लागला असेल, पण काय हरकत नाही, इथून पुढच्या काळामध्ये लिहिते व्हा, कारण लिहिते होण्यासाठी सरकार सुद्धा आता अनुदान देत आहे. मला सरकारचं माहिती नाही, शिक्षकांच्या सगळ्या मार्गदर्शनानं, संस्कारानं तुम्ही लिहिलात. तुमच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये जो आनंद तरळला होता तो 7 जन्मात सुद्धा तुम्हाला परत मिळवता येणार नाही इतका दर्जाचा होता आणि त्या आनंदासाठी तुम्ही लिहिते व्हा. आपल्या आई वडिलाला आपली मुलं यशस्वी झालेली पाहायला आवडतात. तुमच्या देखील वडिलांच्या अनुषंगानं तुम्ही त्या कविता लिहित गेलं पाहिजे अशी मला तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. पौर्णिमा टिळेकर यांनी देखील चांगला लेख लिहिलेला. अजून 2-3 आहेत, तेवढे ऐकून 1-2 मिनिटं बोलतो. फार कंटाळून जाऊ नका, मला वेगात बोलावं लागतं त्यासाठी. पौर्णिमा टिळेकर यांनी सुद्धा चांगलं लेखन केलेलं आहे. प्रियांकाताई खेडेकरांनी सुद्धा चांगलं लेखन केलेलं आहे. त्यांचा प्रियांका खेडेकर या ज्या कोणी आहेत का? वा, नमस्ते, हाय. तर त्या जर्मनीला जातात. त्यांचं जोरदार टाळ, तुम्ही जात ना, त्यांचं जोरदार टाळ्यापासून स्वागत करा. कदाचित आपल्याकडे कोणाला जर्मनीला जाता आलं नसेल, कदाचित परभणीला जाता आलं नसेल, काही हरकत नाही. दुःख वाटून घेण्याचं कारण नाही. आनंद आम्हाला एवढ्याच आहे, जी सहकारी आमच्या बेंचवर बसून आमच्या बरोबर जिने अध्ययन केलं, आमची प्रतिनिधी म्हणून ती जर्मनीला गेली, याच्यासारखा आनंदाचा दुसरा क्षण जगात येऊ शकत नाही, आयुष्यात येऊ शकत नाही. म्हणून खरं तर आणि त्या सुद्धा प्रांजळ आहे. तुमचा सगळा प्रवास आहे तो सायकलवरून सुरू झालेला आहे. भाऊनी ज्या वेळेला आम्ही वरती बसलो होतो, भाऊनी संस्था स्थापन केली. भाऊ म्हणायचे आम्ही चालत यायचो आणि उरुळीला जायचो, याला कशाला, शाळेला. 15-16 किलोमीटरचा प्रवास, पायात चप्पल, सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते. कोणाच्या पायात चप्पल आहे, कोणाची अंगावर वस्त्र नाही. आणि अशा काळामध्ये खामगाव मधली मुलं उरुळीमध्ये येणार आणि तिथं शिक्षण घेणार, आपल्या नावाचा डंका 7 समुद्र पार पाडणार. कोणाला बरं वाटणार ना, भाऊ तुम्ही दीर्घायुष्य व्हा, तुम्हाला अजून आयुष्य मिळालं पाहिजे. 80 वर्षाचा किंवा मला तुमचं वय माहिती नाही, पण इतक्या वयाचा योद्धा जर हे सगळं काम समर्पक भावनेने करत असेल, आपण सुद्धा समर्पित भावनेने या सगळ्यासाठी काम केलं पाहिजे. तर त्या सायकलवरून प्रवास करत होत्या, शाळेत येत होत्या. आज त्यांचा विमानातून प्रवास झालाय. आमच्या सर्वांसाठी आनंदाची, चैतन्याची, उत्साहाची आणि सगळ्याची चांगली बाब आहे.
पूजा कांचन यांनी सुद्धा चांगली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. तर तुम्ही सर्वांनीच तुमचं परत एकदा मी अभिनंदन करतो, आभार मानतो तुमचं की तुम्ही या सगळ्या आठवणी मांडलेल्या आहेत. कॉमनली 2-3 आठवणी मला या ठिकाणी सांगावं लागेल. चत्तर सर आलेत का इथं? त्यांचा सत्कार तर झाला, आले असते तर फार बरं झालं असतं. त्यांचा बेडूक चिमटा जो काय आहे हा प्रकार मी एखाद्या विद्यार्थ्याला पुढे घेऊनच बेडूक चिमटा काढायला लावला असता. त्यांचं हिंदी जे आहे, कबीराची वाणी, मिरेच्या सगळ्या कविता आणि सगळ्या हरिवंशराय बच्चन यांच्यापासून हिंदीतल्या महान साहित्यकांच्या सगळं मुखोद्गत असणं, असे चत्तर सर फार चतुर असावे. विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा असावा. दळून सरांच्या बद्दल तर मी बोललेलोच आहे. वणवे सरांनी सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षा लावण्याच्या अनुषंगानं फार मोठं काम केलेलं आहे. तुम्हाला त्या काळात तो पाठीवरती धपाटा वाटला असेल, तुम्हाला ती मोठी शिक्षा वाटली असेल, जीवघेणी गंभीर शिक्षा वाटली असेल, कदाचित तुम्ही वाईट वाकडं बोलला असाल, पण आज तुम्ही यशस्वी होताय. या पाठीमाग या सगळ्या गुरुदेव गुरुजनांचा मोठा सहभाग आहे, हे तुम्हाला सातत्यानं लक्षात आलं असेल. बारावकर सर आले असते तर बरं झालं असतं. माझाही विषय इतिहासच आहे, बारावकर सरांचा इतिहास विषय आहे. आणि काय होतं सर, आमच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भाऊ आले की फक्त महाराजांचा जन्म झाला, महाराज घोड्यावर बसले, प्रतापगडावर गेले आणि प्रतापगडावरून खाली आले, शाहिस्तेखानाची बोटं तोडली, अफजल खानाचा कोतळा काढला आणि औरंगजेबाच्या सगळ्या त्या कैदेतून सुटून आले आणि सगळ्या मधल्या काळामध्ये फक्त टुक 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 एवढाच आवाज. इतिहास म्हणजे फक्त एवढं नाही, जो प्रेरणा देतो, स्वतःमध्ये चैतन्य निर्माण करतो, तो इतिहास असतो. बारावकर सरांची देखील या ठिकाणी तुम्ही सर्वांनी आठवण हीच नोंद करून ठेवलेली आहे की सर एखादा प्रसंग इतिहासातला जिवंत करून ज्या प्रकारे सांगायचे. आणि रँड वरती चाफेकरांनी हल्ला केला आणि त्यावेळी हातात त्या बंदूक घेतली त्या क्रांतिकारकांनी, म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं, हे ज्या वेळेला सर शिकवत असतील त्यावेळेला खरोखर अक्षरशः बंदुकीचा आवाज काढून दाखवतात. इतके जर प्रसंगामध्ये राखणारे, जिवंतपणा सजीवपणा शिक्षणात आणणारे हे सगळे शिक्षक होते. आणि म्हणून खरं तर ही खंबेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आज मोठ्या लौकिकास पात्र ठरलेली आहे. जिल्ह्यातली नव्हे तर आपल्या विभागातली एक चांगली शाळा, चांगली संस्था म्हणून या लौकिकाला पात्र ठरलेली. नेवसे सरांचं गणित म्हणजे खूप चांगलं असेल असं विद्यार्थ्यांनी सातत्याने सांगितले. सर काही जणांना ते आवडलेलं आहे, काहींना आवडलेलं नाहीये. त्या काळामध्ये त्या काळाचा परिपाक होता. पण काहींनी प्रांजळपणे सांगितलंय की आम्हाला जर आवडलं असतं तर आज आम्ही वेगळ्या ठिकाणी असतो. पण काय हरकत नाही, वेळ गेल्यानंतर आपल्या सर्वांना लक्षात येतं अजूनही वेळ गेलेली नाही. सरांचा, शिक्षकांचा, गुरुजनांचा सहवास आहे. सहवास परिसाचा असला की आपल्या लोखंडाचं सोनं होतं. आपल्याला सहवास शिक्षकांचा आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं सोनं व्हावं अशा एक तुम्हाला सदिच्छा देतो. मोमी सर तुमचं सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भरभरून कौतुक केलेले, आठवण सांगितलेली आहे आणि त्याबद्दल पुस्तक एकंदरीत खूप चांगलं झालेलं आहे. पाठीमागच्या पानावरती तुमच्या 2 बॅचच्या तफावती सांगणारे, चेहऱ्यातले बदल सांगणारे फोटोग्राफ छायाचित्र छापलेले आहेत, ते सुद्धा खूप चांगले आहेत. संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे. हे पुस्तक तुमच्या घरातून गहाळ झालं, हे पुस्तक तुमच्या हातून खराब झालं आणि सगळ्यांकडूनच गेलं, आपली याची एकही प्रत कुठं नाही, तर हे पुस्तक तुम्हाला राजाराम मोहन रॉय राष्ट्रीय संग्रहालय कलकत्ता, राष्ट्रीय ग्रंथालय दिल्ली आणि मुंबईतल्या संग्रहालयामध्ये हे पुस्तक मिळेल. याची तजवीज योगेश पेडेकर, निलेश मेडकेनी त्यांच्या सगळ्या टीमनं केलेली आहे. खूप झटलेली आहेत ही मुलं, खूप राबलेली आहेत. त्यांचं कारण एवढंच होतं, हे पुस्तक फक्त तुमचे अनुभव नाही, समकालीन काळामध्ये शिक्षण व्यवस्था सगळी बदललेली असताना आपल्या आपल्या मुलांवरून तुम्ही घ्या. त्याला तुम्ही जेवायला वेळ देत नाही, तोपर्यंत बस आली स्कूलची चालली बाहेर, खेळायला वेळ देत नाही, जेवायला वेळ देत नाही, बोलायला वेळ देत नाही. आणि तुम्ही अशा पिढीचं प्रतिनिधित्व करत होता की तुमच्या त्या सगळ्या मैदानावर दिवसच्या दिवस जात होते. आणि म्हणून तुम्ही परत ज्या वेळेला शाळेत जाल त्यावेळेला त्या मैदानावरचे खडे आणि त्या मैदानावरची सगळी माती मऊ सगळी लोण्यासारखी तुमच्या पायाला भासते आणि तो सगळा परिसर सगळा भारावून जातो. आणि म्हणून हे पुस्तक चांगलं आपण सर्वांनी आपल्या मुलांना आवर्जून वाचायला द्या. आपल्या घरच्या सगळ्या पाल्यांना घरी जे असतील नसतील त्या सगळ्यांना द्या. अभिमानाने सांगा, ज्यांना वाचायला येत नाही त्यांना सांगा किमान या पुस्तकावर हात फिरवा, तोंड भरून. त्यांना एका आपल्या आईला वाचता येत नसेल तर तिला सांगा हे पुस्तक तोंड भरून बघ. त्या पाहण्यामध्ये, पुस्तक पाहण्यामध्ये मला आनंद होईल. कारण जिथून तुमची सुरुवात झाली होती त्या दिवशी, तुम्ही ज्या दिवशी शाळेत प्रवेश घेतला होता त्या दिवशी या तुमचा आणि या ज्ञानाचा दुरान्वय संबंध नव्हता. आज तुम्ही इतके तज्ञ आपल्या आपल्या क्षेत्रात निष्णात झालेला की तुमच्याकडे बघितल्यानंतर जर डोक्यावर टोपी घातली असेल, तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाची उंची एवढी वाढलेली आहे की डोक्यावरची टोपी सुद्धा जमिनीवरती गळून पडेल इतकं तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये पारंगतता मिळवलेली आहे. फक्त आता मी शेवटच्या भागाकडे येतो. या सगळ्या अशा निमित्तानं तुम्ही खरोखर तुमच्यामध्ये इतकी मोठी ऊर्जा आहे सगळी भरलेली. आणि काय होतं की सगळेजण सुशिक्षित असतात, सर्व यशस्वी होतात, सर्वांना पैसे मिळतात, अजून कोण पुढे जातं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये. आम्हाला ज्यांनी शिक्षण दिलं त्या गुरूंचं चरणस्पर्श आम्ही करणार आहोत की नाही? ज्या भाऊनी ही शिक्षण संस्था स्थापन केली त्यांच्या प्रती आमचा काय आदराचा, कृतज्ञतेचा भाव आहे की नाही? त्यांचंही राहू दे. ज्या शिक्षण संस्थेतल्या शाळेच्या भिंतीनी
ज्या बोल भिंतीने आम्हाला बोलायला शिकवलं, आम्हाला नम्रतेने ऐकायला शिकवलं आणि आमच्या आयुष्यामध्ये एक आम्ही चांगले माणूस म्हणून कदाचित व्यवसाय उद्योग धंद्यात आम्हाला यश आलं नसेल, परंतु समाजात वावरताना आम्हाला कुठे बटा लागलेला नाहीये, आम्ही कुठे चोरी केलेली नाहीये, कुठे वाईट आम्ही वागलेलो नाहीये. हा जो आदर्शाचा भाव आहे, हा सगळा आदर्शाचा भाव त्या भिंतीने तुम्हाला शिकवला, त्या शाळेच्या मैदानाने शिकवला, त्या संस्था प्रमुखांनी, त्या सगळ्या शिक्षकांनी शिकवला. त्यांच्या प्रती तुम्ही कृतज्ञता व्यक्त करावी. आणि म्हणून मला माझे मित्र आहेत जवळचे योगेश खेडेकर, त्यांच्याबद्दल सांगावं लागेल. त्यांनी सुद्धा चांगला लेख यामध्ये लिहिलेला आहे. माझी त्यांच्याशी दोघांना भेट झाली एकदा. आमच्या निलेश नेटके सरांनी त्यांची भेट घडवून दिली आणि मला त्यांनी आग्रह केला. मी म्हटलं, अरे पुणे एवढं सगळं पडलंय, पुण्यात सगळं आंतरराष्ट्रीय दर्जाचं सगळं असतं. मी माझे काम त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि मग त्यांनी सांगितलं, म्हणणार अरे खामगावमध्ये असं कुठून असणार आहे, शक्यच नाही खामगाव सारख्या गावामध्ये इतका चांगला माणूस असू कसा काय शकतो या क्षेत्रातला. आणि मी तिथं गेल्यानंतर त्यांनी माझं जे काम होतं, व्यावसायिक काम होतं, ते करून दिलं. मी जेव्हा माझ्या 4 लोकांना दाखवलं त्यावेळेला म्हणाले, आम्हाला काम बघितलं, हा माणूस पहिल्यांदा दाखव, त्याला आमच्या पुढ्यात आपण आघाडाच्या उंचीचं काम निर्माण करणारा माणूस तुमच्यामध्ये, तुम्ही तुमच्या क्षेत्रात मोठं काम करताय, आणखी पुढे व्हा, आणखी मोठं व्हा. ज्याला पुढे जाता येत नाही त्याला सहकार्य करा, ज्याला धावता येत नाही त्याला धावायला सहकार्य करा, ज्याला बसता येत नाही त्याला बसायला सहकार्य करा. अशा सगळ्यांच्या एकमेकाच्या सहकार्यातून, सांगितलं आपल्या शाळेचा, आपल्या सगळ्या परिवाराचा, मित्रपरिवाराचा सुगंध सगळा महाराष्ट्रभर दळवळला पाहिजे. या निमित्तानं या तुम्हा सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि फक्त एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की काय होतं. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला सगळ्यांना आपला म्हणजे काय, महाराज म्हणजे विशेष नाही. भाऊ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जगातलं असं एकमेव नाव की जिथं 33 कोटी देवांचं नाव जरी उच्चारलं ना, ती नावं गारद होतील. असं महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य घेतलं, स्वराज्य निर्माण केलं, ते एकट्याच्या बळावरती नाही, ते तलवारीच्या टोकावरती नाही, ते ज्ञानाच्या अक्षरानं, ज्ञानाच्या बळावर आणि सवंगड्यांच्या सहकार्यावर. त्यांना जसे सगळे सवंगडी लाभले तसे तुम्हाला देखील लाभलेले आहेत. फक्त तुम्ही ते शोधलं पाहिजे की याच्यात तानाजी मालुसरे कोण आहे. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला तानाजी दिसतील, तुम्हाला यशाची कंक दिसतील, त्या वेळेला या महाराष्ट्राचा भूगोल बदलला नाही तरी चालेल, पण या महाराष्ट्राचा इतिहास तुमच्या माध्यमातून बदललेला असेल. इतक्याच तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा देतो. माझं तुम्ही नम्रपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार मानतो. खरं तर 10च मिनिटात बोलायचं होतं सर, अधिक बोललोय, तुम्हाला त्याचा त्रास झालेला आहे, पण काय हरकत नाही. आणि माझं नम्रपणे ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. मी फक्त एक आव्हान करतो तुम्हाला, हे सगळं जे करतात, मला या सहकाऱ्यांकडून सर समजले, भाऊ समजले, मला त्याचाही आनंद होत आहे. बोलता खूप आला सर, हे पुस्तकं वगैरे काढून येऊन इथं चहा घेऊन, जेवण करून, फोटोग्राफ्स काढून इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपला टाकून कुठं क्रांती होत नसते. या मताचा मी सुद्धा आहे. क्रांती तिथंच होत असते. क्रांती कुठं होत असते बघा, तुमच्या मनात आले ना की आम्ही 2007-8 ला आम्ही त्या शाळेत होतो आणि आम्हाला कुणी कौतुकाची थाप दिली नाही. एक ताई वक्तृत्व स्पर्धेत पुढे गेल्या, कोणच काय बोललं नाही त्यांना, संस्थेनं काय, शाळेनं सहकार, त्यांचा सत्कार वगैरे केला, कोण अजून काय, पुढे काय झालं नाही त्याचं. आणि बाल वयात 10वी पर्यंत असं असतं की जर आपण हे काम करत असतो, आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडली तर ते आयुष्यभर कोरलं जातं. आज सर भव्य विद्यार्थ्यांनी ठरवलंय या शाळेमध्ये जे कोणी गुणवंत असतील, 1, 2, 3 त्यांचं कसं मॅनेज होईल तसं, त्या विद्यार्थ्यांना आम्हाला लाख रुपये देता आलं नाही तरी चालतील, परंतु त्यांना पुढे बोलवून आम्ही सगळेजण त्यांचा सत्कार करणार आहोत. मला वाटतं लाख रुपये दिले नाही तरी चालतील, पण लाखातली गोष्ट मात्र तुम्ही केली. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. संपूर्ण पुस्तकाचा लेखाजोखा ज्यांनी अगदी ओघवत्या शैलीमध्ये आपणासमोर सादर केला. सलाम तुमच्या या भाषण शैलीला. या निमित्तानं मी सांगू इच्छितो की या पुस्तकातली जी काही अर्पण पत्रिका आहे, अर्पण पत्रिकेवरती बोलायचं राहिलं की हे पुस्तक कुणाला समर्पित करायचं, तर संयोजकांनी गेल्या 1.5 महिन्यापासून जे काही अथक परिश्रम घेतले त्यांचे पैसे वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही. तर हे पुस्तक न्यू इंग्लिश स्कूल खामगाव या शाळेच्या जडणघडणीत ज्या ज्ञात अज्ञात व्यक्तींचे सहकार्य लाभले, अशा सर्व न्यू इंग्लिश स्कूल प्रेमींना सविनय आपण म्हणजे त्यागाची भावना किती असावी ते बॅच कडून शिकावं की हे न्यू इंग्लिश स्कूल खामगाव प्रेमींना इथून पुढच्या 150 वर्षांपर्यंत